आता आम्ही निघालो लोणावळ्याला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओत नवीन दिवशी. तर आता आम्ही सगळे चाललो लोणावळा ट्रिपला. अजून 7 वाजता सकाळी निघायचं होता, आता वाजलं 8:15 तरी पण अजून कोण बाहेर लिहिलेलं नाही. काही 7 वाजता प्लॅन ठरलेलं तेव्हा आता 9 वाजता सगळे बाहेर पडतील. 11 वाजता चेक इन. नाश्ता आता नाश्ता झालेला, पोरा पुढे गेलेली आहेत. आता बॉबी आणि मी चाललो थंय नवले आयकॉनकडे जे क्लास आहेत आमचे, थंयच आता पोचणार आहोत आम्ही थोड्याच वेळात आणि मग थैसून निघणार पुढे. चला की काय झालं आता? सरांचा इंटरव्ह्यू कुठे विचारला? एक्सक्लुझिव्ह. रोशन कुठे चाललाय? कुठे आहे इंटरव्ह्यू? काय न्यायाला फोन कर, 0 मिनिटात पोहोच म्हणा. ओ काय घालतेस काय? चाललेस काय एकटंच? चला. हा ए याला खाली बसवा, याला इथं न्यायचं नाही. मोर्या मी निघालेलो ट्रिपल सीट लोणावळा. तर आता चांदणी चौकात दिलेलं आणि ह्याचं मित्र आता येऊचो अजून वेळ हे. कुठे चाललीस? गोव्यात आलीस काय? वस्त्र परिधान करताना आमची रंबा. आम्ही स्वतःचं वस्त्र हरण करते होय. रेनकोट घालून होईपर्यंत पाऊस गेलेला आहे. तर 4 व्हीलर दुसऱ्या रूटने गेलेली आहे आणि आम्ही वेगळ्या रूटने चाललोय आता. पण आता आम्ही याच रूटने आता पुढे जाणार आहोत सरळ. तामिनी मॅप टाकून ये म्हणते बाई. रामा म्हणतो तामिनीचं मॅप टाक आणि तिकडे ये म्हणते. तिकडे कशाला आहे घालायचं? आहे तिथे काय? सुमित चला आपल्या आहे तर. आम्ही निघालेलो आहे आता. आमचा वेळ वाया घालवला, आम्हाला 15 मिनिटं थांबवलं. आता तरी पण आम्ही आता चाललोय. वा नेचरचा आस्वाद घेत आम्ही मस्तपैकी चाललेलो. बरं झालं आम्ही बरोबर योच रूट पकडलो. समोर डोंगर बघा मस्त, नेचर बघा मस्तपैकी. इकडे पण डोंगर आणि समोर बी मस्त. बरं झालं बाई आपण हायवेच्या रूटने नाही घेतला गाडी. हा ट्रॅफिक पण लागली असती आणि बाई हा रूट पण भारी आहे रे. भात शेती वगैरे आणि समोर डोंगर. चला ना. बारीक बारीक पावसाला सुरुवात झालेली आहे आता. बाबा हे काय आहे? बोटिंग वगैरे आणि समोर डोंगर बघ ना मस्त कसला. फोटो काढ किलो. लोकेशनला थांबलेलो मागे. लेक का कसलो तरी कुठला लेक काय माहिती. बोटिंग वगैरे चालू आहे आणि आम्ही दोनच गाडी आमच्या पुढे येईल. बाकीच्यांची सगळे गाडी मागे राहिलेत. मग त्यांच्यासाठी थांबलो आता ते गाडी येईपर्यंत.
काय ड्रिफ्ट बिफ्ट मारते, ड्रिफ्ट मारता भाई ते. हे आपले पोर रवले काय? नाही ना आपले ना, पण रवले काय अजून 5 मिनिटात येतो म्हणले ना. चला पोरा काय येत नाहीत अजून. 5 मिनिटात येतो म्हणाली. 5 मिनिटात हे लेक कडे येणार. ती लय मागे रवली आहेत कदाचित. आपण लय उगीच पुढे येलो फास्ट ना. वेगळंच रूट पकड, रूटच आपलं. आपण काय केलं, आपला रूट चांगला होता. हा मला भूक लागल्या. 20 किलोमीटर आहे भावा. खाऊया. हे बघा हा एक किल्लो वरती. आणि माईक माझं मी बॅगेत विसरलोय, त्यामुळे आवाज येता की नाही चांगलं काय माहिती. अरे त्याचा आवाज कसा येणार भाई? अरे आवाज कसा मग काय तिथे पवना कॅम्पिंगला जर येणार असेल तर सगळी सुविधा आहे. पावना कॅम्पिंग ना. पवना कॅम्पिंगचा इथून धरून असं पूर्ण पट्टा बॅकवॉटर आहे. डॅम पलीकडच्या साईडला आहे. ओके. अजून तिकडं गेट असतील, आपल्याला जायला भेटेल थोड्या वेळात, आपण दाखवू. पण त्याच्या एक्झॅक्ट समोरच बघायला गेलं तर इकडं तिकोना किल्ला आहे. हॅलो, जे इथून रस्ता तुम्हाला दिसतंय बघा, इथून जायला वर असं छोटस मध्ये तिकोना ट्रेकिंग भारी आहे भैया. तिकोना फोर्टला जायचं. मस्त पैकी वर झेंडा दिसतोय का तर चेक करा तुम्हाला फोन मध्ये. बाकी तुम्हाला स्टे साठी यायचं मस्त आहे. डोंगर आहे, दरी आहे, झाड आहे, हिरवळ आहे. काय झाडी, काय डोंगर. ढगात डोंगर आहे की डोंगरात ढग आहे कळ ना. हो, एक नंबर व्ह्यू आहे. क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही, क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही भेटेल. खोट बोलायचं नाही. यायलाच लागते नाच करते काय. डोळे बंद करा, हळूवारपणे शांत. बंद केला रोशन व्हिडिओ घ्या आमचा. डोळे बंद करा सगळ्यांनी आणि हळूवारपणे श्वास घ्या आणि निसर्गाचा आनंद घ्या. आनंद घ्या. बोलू नका कोणी. निसर्गाच्या सानिध्यात श्वास आत घ्या. अरे अरे कुठे गेलं आपलं. ओहो, ओढ आहे का चालू. हे म्हणा बघ. डॅमला असं पार करत जायचं. ओके चला मग लगेच. नको नको थांबा आधी. कुठं आले रोशन? लवडाने काही केलाय वर पावण्याच्या बॅकवॉटरला आम्ही आता जस्ट रील वगैरे शूट केली, थोडस व्हिडिओ वगैरे बनवले आणि आता आम्ही आता पुढच्या मार्गावर चाललेलो. चला आता पुढे पुढच्या स्पॉटला, ह्या स्पॉटला. बाय बाय. याला पण हेडफोन घेऊन द्या. चल छैया 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 छैया. डॅम, पावना डॅम गेट ओपन आहेत, पाणी येता
आता पावना डॅमच्या पलीकडे रिसॉर्ट आवडतात तिकडे. थांबलेले मक्याची कणस वाजले. घर बघ मस्त ना. आंबेगाव आंबेगाव पुन्हा एकदा आंबेगाव. नर्रे आणि आंबेगाव आमची काय पाठ नाही सोडत. बैल बघ. डोकं चालून मारतात त्यांना. होय काय भाई आपण मस्त ठिकाणी चाललोय कुठेतरी. अरे धबधबा बघ भाई. हे बघ. ओ माय गॉड टुरुल. हा भारी आहे बरोबरच भारी आहे. वाव मस्त भाई काय सीन आहे. फोटोशूट. स्विमिंग पूल आहे. मनाला टाका. मनाला उचला. मनाला उचला. सापडला तो. इथे सापडली. हा असू दे. तर आता आम्ही विलामध्ये पोचलेले आहोत आणि पोचणं तर काय नाही. मेन अट्रॅक्शन तर इकडे आहे ना. हे उडी टाक उडी मार उडी. ए मनाला फेक. ए मनाला फेक. काय केलेस तू. हे काय केलेस तू. आले आले नुकसान केलेस तू. म्हणून तुला कुठं आम्ही बाहेर घेऊन जात नाही बघ. यांची रूम आहे आणि आमची इकडच्या रूम मध्ये बाथटब आहे आणि ही कार्तिकची रूम आहे वाटतं. होय ना. ही तुमची रूम आहे ना. इकडे बाथटब वगैरे आहे कार्तिकला. हा बघा बाथटब वगैरे. हा ईश्वरा मस्त आहे की. पेंटिंग हे बघा. ही आमची रूम आहे. चांगली रूम आहे मस्त. आणि इकडे बघा हा व्ह्यू. एक रूम. ह्या इकडे 3 रूम. तिकडच्या साईडला 2 रूम आणि मध्ये हा पॅसेज आणि बाहेर एक नंबर विला. आणि इकडच्या साईडला इकडे वगैरे सगळं बाकी सगळं मस्त विला. मजा आ गया. ए काय जमता की नाही.
हे चला झोप चला आहे. चिकन चिली संपणार चला लवकर. मनीष बघ म्हणे आधी सगळ्यात आधी बाई सुरुवातीला. मी व्हेजिटेरियन आहे. ओके काय काय व्हेज चिली व्हेज पनीर चिली हे काय काय भारी आहे बाई. सगळे आपण व्हेजच आहे काय. दाल हा तिकड झणझणीत मस्तपैकी बाई. जेवण वगैरे आता मस्त झालेला एकदम पोट भरून. पनीर चिली होती आणि बटर पनीर पण होता आणि नॉनव्हेजवाल्यांसाठी चिकन वगैरे होता. चिकन चिली लॉलीपॉप वगैरे होते. काय होतं चिकन चिली लॉलीपॉप आणि बटर चिकन. आहा कडक मॉडेल. ते तिकडे बाहेर काय करते एकटं. नाही अरे सुमितचे फोटो काढते. मोबाईल बघता एकदम चिल मध्ये आणि सुमित सर एकदम असे गेलेच झोपेतच गेले मोबाईल चालू ठेवून. मनीष पण आला आता बसा आता हात धुतलं आलाय. प्रशांत बघ कसं आहे कट्टा रे चिकन गोलू मोलू पांडा.